नर्मदे हर. श्री महासती अनुसया मातानु पुंगरी प्रगती मंडळ संचलित अन्नक्षेत्र भोजनालय, महासती अनुसया मातानु मंदिर. या ठिकाणी महासती अनुसया मातेचा आश्रम आहे, मंदिर आहे. ज्या ठिकाणी महासती अनुसयाने तपश्चर्या करून ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी परीक्षा घेऊन महासती अनुसया मातांना या ठिकाणी प्रसन्न होऊन त्यांचा बालक रूपात जन्म झाला, ते हे स्थळ आहे. अत्रि ऋषींची कुटी या ठिकाणी होती. याच ठिकाणी माता अनुसयांनी आणि अत्रि ऋषींनी तपश्चर्या केली. नर्मदेच्या काठावरती हे ठिकाण आहे. गंगा कुई आहे इथं. अगदी छोटीशीच विहीर आहे. ही खूप खोल अशी छोटीशीच विहीर आहे आणि ह्या विहिरीत आता खूप खोलीवर पाणी आहे. हे अग्निध्वनी आहे. हे माता अनुसयाचं मंदिर आहे ना. अगदी लहान मूर्ती, पुरातन, खूप पुरातन स्वयंभू मूर्ती आहे या ठिकाणी. माता अनुसयाची स्वयंभू मूर्ती. या बाजूला भगवान विष्णू आहेत. या बाजूला दत्तप्रभू आहेत. मंदिर आणखी सकाळची आता ही 7ची वेळ आहे. मंदिर आणखी उघडलेलं नाही. या ठिकाणची आरती 8:30ला होते. आता आपण श्री दत्त मंदिरामध्ये आलेलो आहे या ठिकाणी. त्यानंतर हे अत्रि ऋषींनी स्थापन केलेलं अत्रेश्वर महादेव मंदिर आहे. अत्रि ऋषींनी स्थापन केलेलं शिवलिंग आहे. पाठीमागे माता नर्मदा आहे. अत्रेश्वर महादेव. हे दत्त मंदिर आहे. नरसिंह सरस्वती प्रभू, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, भगवान दत्तात्रेयांचा प्रथम अवतार. भगवान दत्तात्रेय. त्यांच्या पादुका.
डाव्या बाजूला अंबा माता आहे, महाकाली माता, महाकाली माता, गायत्री माता, विश्वकर्मा भगवान, माणिक प्रभू स्वामी, श्री स्वामी समर्थ प्रभू, वासुदेवानंद सरस्वती स्वामी, नृसिंह सरस्वती प्रभू, श्रीपाद श्री वल्लभ प्रभू। हरि ओम तत्सत। जय गुरुदत्त। ओम भगवान दत्तात्रेय रथावर आहेत आणि समोर सारथीचं काम रंगावधूत स्वामी करतायत। ओम गुरु अवधूता तू ही ओम श्री दत्ता। ओम गुरु अवधूता तू ही ओम श्री दत्ता। परम पूज्य ब्रह्मचारी रामानंद गुरु दुर्गानंद। पाठीमागून अशा प्रकारचं अनुसूया मातेचं हे मंदिर आहे। हे मंदिर आणखी उघडलेलं नाही। सकाळी 8:30 वाजता आरती असते। खूप पुरातन या ठिकाणी अत्रि ऋषी आणि अनुसूया मातेचे आश्रम होता आणि दत्तप्रभू या ठिकाणी त्यांना प्रसन्न होऊन त्यांनी बालकृपा त्यांचा जन्म झाला होता। हे परिक्रमावासी आणखी सकाळी थंडीमुळे उठलेले नाहीत आणि हा छोटा परिक्रमावासी नर्मदे हर हा एक छोटा परिक्रमावासी सकाळी आंघोळ करून चहा नाश्ता घेऊन या ठिकाणी मंदिरात दर्शनाला आलेला आहे। हा त्याच्यापेक्षा त्याचा मोठा हे काही परिक्रमावासी आता सकाळी निघालेले आहेत माता परिक्रमा। हा सकाळी 6:30-7:15ची वेळ आहे। खूप निसर्गरम्य असे ठिकाण या ठिकाणी एकदम शांत असं वातावरण आहे। निसर्गरम्य वातावरण आहे। सूर्योदयाची वेळ आहे।